असा मऊ लुसलुशीत मजिगे डोसा आणि ही यम यम चटणी. ही रेसिपी शिकायची आहे. चला तर मग आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये आज करूयात मजिगे डोसा. कसा करायचा चला बघूयात. आज बनवायचा आहे मस्तपैकी मजिगे डोसा म्हणजेच बटर मिल्क डोसा. आमची साऊथ इंडियन स्पेशालिटी आहे. करायला सोपं, घरातल्या इंग्रेडियंट्स मध्ये बनतो आणि ब्रेकफास्टसाठी हेल्दी ऑप्शन. कसं करायचं चला बघूयात. त्यासाठी लागणारं साहित्य लक्षात घ्या. एक सेम वाटीनी 1 वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायचे, पातळ पोहे नाही, जाड पोहे. 2 वाटी आपल्याला डोसा राईस घ्यायचा आहे. 1 चमचा मेथी घ्यायचा आहे आणि हे सगळं स्वच्छ धुवून 1 वाटी दही किंवा 1 वाटी दही म्हणण्यापेक्षा 2 वाटी ताक घ्यायचं आणि 2 वाटी ताक त्याच्यात घालून ते भिजत ठेवायचं जवळपास 4 ते 5 तास. 4-5 तास भिजल्यानंतर त्याच ताकाने तुम्ही ते वाटायचं. पुन्हा पाणी घालायचं नाही. समजा लागलं अगदी वाटताना, डोसा बॅटर तयार होताना तुम्हाला थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घाला. ताक असेल तर ताकच घाला. आणि हे बघा, हे असं ताकात भिजवल्यानंतर असं छान, हे बघा, हे असं तयार होतं. हे बघा, अजूनही ताक आहे याच्यामध्ये. ताक नसेल तर दहीमध्ये थोडंसं पाणी घालून ते घुसळून त्याच्याने भिजवून ठेवा. आता हे इथं मी भिजत घातलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते की हे पीठ तयार कसं होतं. इथं बघा किती छान फर्मेंट झालंय बघा, मस्तपैकी. चवीपुरता मीठ, आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. हे डोसे जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक तर तुम्ही तूप वापरा किंवा लोणी वापरा. त्याच्याने टेस्ट खूप छान येते. तेल अगदी ज्यांना तूप आवडतच नाही, लोणी आवडतच नाही, त्या लोकांनी मात्र तेल वापरलं तर चालेल, पण तुपाने खूप छान टेस्ट येते. आता डोसे काढू. खूप पातळ नाही काढायचे हा, पोळा म्हणतो ना आपण तसे काढायचे. आणि याला बाजूनी तूप, छान जाळी येते त्याला, आणि मग झाकण लावून ठेवायचं. आता ही जी चटणी आहे ही इतकी सोपी आहे करायला. फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवायचं. एवढंसं वाटण तयार होतं. मीठ पण घाला आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करायची. सगळं एकत्र मिक्स करून ही अशी मस्तपैकी यम्मी चटणी तयार होते. ज्यांना चटणीत साखर आवडते त्यांनी साखर सुद्धा ऍड केली तर चालेल. खूप टेस्टी लागते ही चटणी. असा गुबगुबीत हा डोसा तयार होतो. आता मला असं दोन्ही साईडला भाजलेला आवडतो, पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ह्याला पलटी मारायचीच नसते. हा एक साईडनीच भाजायचा आहे. त्यामुळे हे कसं होतं ते दाखवते. ह्याला झाकण लावूनच आपल्याला शिजवायचं आहे दोन्ही बाजूने. असा तयार झाला. तूप घातलं की याला झाकण लावून ठेवायचं. खाली छान क्रिस्पी तयार होतो आणि वरती आहे ना त्याला त्या झाकणामुळे तो शिजला जातो. त्याला पलटी मारायची गरज नाही. हा ट्रेडिशनल झाला, पण मला थोडंसं दुसऱ्या साईडनी पण आवडतं म्हणून मी पहिला डोसा आहे तो दोन्ही साईडनं परतला.
मजिगे डोसा रेडी आहे. खूप सोपी रेसिपी आहे. उडीद डाळ नाही आहे याच्यामध्ये, फक्त तांदूळ, जाड पोहे आणि मेथी दाणा आणि ताक एवढ्याच गोष्टीपासून इतका सुंदर मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार होतो. मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.